माझे मित्र आहेत म्हणजे ओमकार उले सर्व मित्रच आहेत. ते मला बोलले गाडीवर बस. शेठ स्वतः पण बोलले की गाडीवर, पण मला भरपूर गाड्या होत्या. अच्छा. मी यांना कबूल केलं नव्हतं का मी गाडीवर बसेल म्हणून. पण मला शेठचा स्वभाव आवडला. शेठ चांगला आहे. शिरीष दादा म्हणून माझी एवढी ओळख पण नाही, चांगला शेठ म्हणून मी म्हणजे आमच्या जवळच्या गाड्या सोडून ही गाडी ग्रुपला जॉईन झालो. प्रेमरूपी बोला किंवा त्याच्यानं तुम्ही बरोबर या गाडीवर ग्रुप पण चांगला आहे, फॅमिली टाईप आहे, सर्व पोरं चांगली आहेत. त्याच्यामुळे मी बोलतो तसाही करतात आणि ते बोलतो त्यांचा पण मी ऐकतो. म्हणजे काय बोलतात, एक तुमचं कोऑर्डिनेशन चांगलं आहे, संपूर्ण ग्रुप चांगला आहे, असं एका लेवलची पोरं आहेत. कसं आहे ना, तुला सांगायचं झालं तर आपली ही जी गाडी आहे दुर्गा ग्रुप आहे, आपली गाडी दुसरी पण आहे, ती आपली माती बंदरासाठी धावते. तर यावेळी आपलं हे पहिल्यांदाच म्हणजे पहिलेच वर्ष आहे ज्यावेळी आपण ही गाडी हाकललेली आहे. आपण गेली शर्यत जी आहे ती कामत बंदरामध्ये गेली. तिथे गाडी आपली सेम चौथ्या ग्रुपला होती. तिथे आपली 2 नंबरची गाडी थोड्याशाच एक पावलांमध्ये झाली. पण आजच्या दिवशी म्हणजे असं नियोजन काय खास नव्हतं, पण आमच्या सर्वांची तयारी झाली गाडी हाकलायची. तर बोला हाकलूया, कारण का बैलांची पण सराव होईल. त्यामुळे आपण गाडी हाकलली आणि जातानाच थोडस नॉर्मली गाडीचं थोडं झालं, पण काय ना आम्ही होतोच तयारीमध्ये की आमची गाडी गुलालात बसणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. मुरुडची पहिली शर्यत झाली आज आणि पहिल्या शर्यतीमध्ये दुर्गा ग्रुप म्हणून त्यांची गाडी जी आहे चौथ्या गटामध्ये 1 नंबरची मानकरी ठरलेली आहे. तर जाणून घेणार आहोत म्हणजे कसं नियोजन झालेलं होतं. नाव सांगा दादा. माझं नाव मयुरेश नाईक आहे आणि आपल्या गाडीचं नाव दुर्गा ग्रुप आहे. दोन्ही बैलांची नावं दादा, आपला जो हा बैल आहे त्याचं नाव रॉकेट पाहिजे आहे आणि दुसऱ्या बैलाचं नाव सरपंच पाहिजे आहे. सरपंच पाहिजे म्हणजे काय सांगशील, आजच्या शर्यतीमध्ये गुलालाचं मानकरी पहिले तुम्ही झालात आणि मागची शर्यत बोल किंवा त्या अगोदरची शर्यत जेव्हा लिलाव म्हणजे आपला होतोच, सुरुवात होतं, त्यानंतर एक हार बघायला भेटली आणि आज जे तुम्ही 1 नंबरचे मानकरी झालात, म्हणजे ते संपूर्ण नियोजन कशा प्रकारे झालेलं होतं? दादा कसं आहे ना, तुला सांगायचं झालं तर आपली ही जी गाडी आहे दुर्गा ग्रुप आहे, आपली गाडी दुसरी पण आहे, ती आपली माती बंदरासाठी धावते. तर यावेळी आपलं हे पहिल्यांदाच म्हणजे पहिलेच वर्ष आहे ज्यावेळी आपण ही गाडी हाकललेली आहे. आपण गेली शर्यत जी आहे ती कामत बंदरामध्ये गेली. तिथे गाडी आपली सेम चौथ्या ग्रुपला होती. तिथे आपली 2 नंबरची गाडी थोड्याशाच एक पावलांमध्ये झाली. पण आजच्या दिवशी म्हणजे असं नियोजन काय खास नव्हतं, पण आमच्या सर्वांची तयारी झाली गाडी हाकलायची. तर बोला हाकलूया, कारण का बैलांची पण सराव होईल. त्यामुळे आपण गाडी हाकलली आणि जातानाच थोडस नॉर्मली गाडीचं थोडं झालं, पण काय ना आम्ही होतोच तयारीमध्ये की आमची गाडी गुलालात बसणार. तरी पण आम्ही जाताना बोललो, गाडी आली, गाडीने आपला 8वा टर्न केला. तरी पण आपली फिरून गाडी इथे आल्यानंतर आपली गाडी पहिली आली. 1 नंबरची गाडी सर्वांना आनंद झालेला आहे. एकदम पहिली शर्यत कोणती तुमची म्हणजे झालेली होती ज्यामध्ये तुम्ही हाकललेली ती गाडी? दादा, जी सांगितल्याप्रमाणे आहे ना, ही आपली दुसरी शर्यत आहे आणि दोन्ही शर्यतीमध्ये गुलाल आहे आपल्याला. दोन्ही याच्यात गुलाल आहे म्हणजे त्या याच्यात दुसरा होता, पण याच्यामध्ये पहिला नंबरचे मानकरी तुम्ही झालात. अर्थातच आता येणाऱ्या दिवसांमध्ये ज्या अजून शर्यती आहेत तर त्यामध्ये तुमचं नियोजन म्हणजे कशा प्रकारे होणार आहे? कसं आहे दादा, सांगायचं ना, आता आपली तयारी आहे, आपली गाडी आपल्याला हाकलायचीच आहे. पण आमचे जे कोण वरिष्ठ आहेत जे आहेत आता सध्या ते इथे नाही आहेत, पण त्यांच्या मतानुसार आपण गाडी हाकलणार. अच्छा, म्हणजे ते जिथे सांगतील किंवा ते जेव्हा सांगतील तेव्हा तुमची गाडी म्हणजे हाकल. आजच्या गाडीवर जॉकी कोण होता? पंकज रातवडकर. नाव सांगा दादा आपलं. माझं नाव पंकज रातवडकर, मी म्हालुंग्याचा. कसं सांगाल, कारण की मी गाडी आम्ही प्रत्यक्षात म्हणजे तेवढी बघितली नाही किंवा दादा आम्ही, कारण की आम्ही इथे असतो, तुम्ही झेंड्यापर्यंत तुम्ही एकटे जाता आणि तुम्हीच येता. मग संपूर्ण जे गाडीचं म्हणजे कसं सांगाल, गाडी जेव्हा जाताना बोला किंवा येताना कुठं वरचढ झाली? गाडी सुटली चांगली, पण सुटल्यावर गाडी पण सेफ होती. पण एक गाडी वरती आल्यामुळे माझे 5-6 रवे नेले. गाडी टर्नला पण पहिली जात होती, मी आवरली, दुसरी नेली. पण पुढची गाडी टर्न मोठा घेतला, ती पाण्यात जायला लागली. तिच्यासोबत ही पण गाडी पाठोपाठ दोन्ही गेल्या आणि ज्या आतना गाड्या फिरून मार्गाला पूर्ण निघालेल्या. मला तर विश्वासच नव्हता की गाडी जमेल, पण बैलांनी पूर्ण म्हणजे बैलांनी जोर दाखवला आणि सपोर्ट केला, त्यानुसार बरोबर टर्न आला आणि गाडी आली. 5-6 गाड्या ओव्हरटॅक मारतच गाडी मध्यापर्यंत गाडी चौथी होती. पब्लिक मध्ये गाडी चांगली वाढली म्हणजे तेव्हा चौथी होती, तरी रेषेजवळ पण गाडी लागली. त्याच्यामुळे मला पण हाकलताना आली, कारण भीती होती का रव अगोदरच मोडलेले आहेत म्हणजे त्यानुसार. मग तुम्हाला असं भीती होती की अजून काय म्हणजे जास्त नुकसान नको व्हायला, त्यामुळे तुम्ही थोडासा पाठीराखा घेतला. तरी पण जी गाडी 1 नंबरची मानकरी तुम्ही झाला, त्या गाडीवर कधीपासून तुम्ही जॉकी? मी आता दुसरी शर्यत. माझे मित्र आहेत
म्हणजे ओमकार उले सर्व मित्रच आहे. ते मला बोलले गाडीवर बस. शेठ स्वतः पण बोलले की गाडीवर, पण मला भरपूर गाड्या होत्या. अच्छा. मी यांना कबूल केलं नव्हतं का मी गाडीवर बसेल म्हणून. पण मला शेठचा स्वभाव आवडला. शेठ चांगला आहे. शिरीष दादा म्हणून माझी एवढी ओळख पण नाही, चांगला शेठ म्हणून मी म्हणजे आमच्या जवळच्या गाड्या सोडून ही गाडी ग्रुपला जॉईन म्हणजे झालो. प्रेमरूपी बोला किंवा त्या याच्यानं तुम्ही बरोबर या गाडीवर ग्रुप पण चांगला आहे, फॅमिली टाईप आहे, सर्व पोरं चांगली आहेत. त्याच्यामुळे मी बोलतो तसाही करतात आणि ते बोलतो त्यांचा पण मी ऐकतो. असं म्हणजे एक काय बोलतात, एक तुमचं कम्युनिकेशन कोऑर्डिनेशन चांगलं आहे, संपूर्ण ग्रुप चांगला आहे. असं एका लेवलची पोरं आहेत. म्हणजे आता तुला असं वाटतंय का, म्हणजे आता येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही अशा अजून प्रत्येक शर्यतीमध्ये गुलाल घेतच राहाल म्हणून? आता पोरं मेहनत चांगली करतात. आज सिद्धेश म्हणून आहे बैलांची, आता पहिले आणले बैल फरक जाम दाखवतात. बैल जसजसे फेरे मारतो, जसजसे हाकलतो, तसतसे बैल रिस्पॉन्स चांगले देतात. म्हणजे मेहनतीचं फल आहे एक प्रकारे. माझे पण पोरं ऐकतात असं असं करायचं, त्याच्यामुळे गाडी चांगली धावते. आज आम्ही सगळे खुश आहात. मी तर जाम खुश आहे. गाडी मला वाटलं पण नव्हता गाडी येईल म्हणून. सगळ्या गाड्या सगळ्या चांगल्याच होत्या ग्रुपला, असा विषय. पण तरी पण आज एक नंबरचे मानकरी, अर्थातच गुलालाचे मानकरी तुम्ही झालात. आणि एक आपली जी तयारी असते, तयारी बोला किंवा आपली जी मेहनत असते, मेहनतीला देखील यश आलेलं आहे. नाव सांग दादा तुझं. माझं नाव सोहम ठाकूर. मी अर्थात मुंबईला असतो. तर मामाची गाडी नेहमीप्रमाणे हाकलतात, माती बंदर असो किंवा पुलनीचा बंदर असो. मी आपली उपस्थिती दाखवतो नेहमी, कारण का आता पण मला थोडा नाद लागलाय बैलांचा. त्यामुळे मी खास शर्यत असले की नेहमी मुंबईवरून इकडे येतो. अच्छा, खास शर्यतीसाठी तू येतो? खास शर्यतीसाठी येतो. आता मी जवळजवळ 10 दिवस झाले इकडेच आहे. हा माझा दुसरा पुलनीचा बंदर आहे. अच्छा, म्हणजे मागच्या कामातला पण तू होता? मागच्या कामातला आणि आज पण तू आहे. मी आशा करतो की नक्कीच तू म्हणजे गाडीसोबत राहशील 100%. तर खूपच सुंदर असा जो दादांचा निकाल लागलेला आहे. 4थ्या गटामध्ये 1 नंबरचे मानकरी, मागची शर्यत झाली त्यामध्ये 2 नंबरचे मानकरी आणि आज 1 नंबरचे मानकरी. मी नक्की आशा करतो की तुम्ही असेच गुलाल म्हणजे घेत राहाल आणि असेच 1 नंबरचे मानकरी आज जसे झाला जातं. कारण की येणाऱ्या दिवसामध्ये कामात बोला, कारण की आपल्या कोकण किनारपट्टीमध्ये जिथे इथे बंदर आहेत, नक्की तुमची गाडी धावताना तिथे नक्कीच दिसेल. तर मी आशा करतो की तिथे देखील तुम्ही गुलालाचे मानकरी होतच राहाल. तर खूपच सुंदर असा जो दादाचा निकाल लागलेला आहे आणि खूप सुंदर अशी मुलाखत झालेली आहे. तर मुलाखत मी इथेच संपवतो. बाय, विश यू वेल, बाय.